नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, पुन्हा एक वार देवबापाने आपली सुवर्ण संधी दिली. देवाच्या प्रिय दासाच्या निवासस्थानी आपल्याला देवाच्या वचनावरती मनन करण्यासाठी. आज जे मनन आहे पवित्र शास्त्रातून आपण नहूम या संदेष्टाचं पुस्तक जे आहे आपण ते चिंतन आणि मननासाठी घेतलेलं आहे. देवबापाने हे मनन आणि चिंतन आजचं आशीर्वादित करावं यासाठी डाके पास्टरांनी विनंती तरी 2 शब्दाची प्रार्थना करावी. स्तुती लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद प्रभू. स्तुती लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद प्रभू. आज पुणे वर्षाचा अध्ययन चिंतन मनन करण्याची संधी तू आम्हाला दिली. धन्यवाद प्रभू. तुझा आभार मानतो. हालेलुया. विशेष प्रार्थना करतो बाळासाहेबांसाठी. धन्यवाद ईश. तुझ्या वर्षाचं मनन करत असताना शिकवत असताना पिता परमेश्वर तुझ्या पवित्र धन्यवाद ईश. तो चालू आशीर्वाद देतो. हालेलुया. धन्यवाद प्रभू. देण्याच्या मार्गावर मार्ग मोकळे महान कार्य. हालेलुया. प्रार्थना ऐकली तो धन्यवाद. धन्यवाद प्रभू. आमीन 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 आमीन. सन्माननीय मिसाळ पाळक साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे देवबाप्पांनी आम्हाला लाभू दिलेले उत्तम शिक्षक सातपुते दादा यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी उत्तम मार्गदर्शन आता पण आपल्याला केलेलं आहे. आणि ही सुवर्ण संधी शालोम बायबल स्टडी ग्रुपने या ठिकाणी मला दिलेली आहे. ही संधी आहे प्रियांनो. आणि मी सकाळी दादांना फोन केला, म्हणलं पालक बनणं सोपं आहे. हालेलुया. पालक बनणं पण शिक्षक बनणं खूप अवघड आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, शिक्षण देणं त्या अगोदर आपल्याला स्वतःला शिकावं लागतं, तर आपण शिक्षण देऊ शकतो. आम्हाला कुणी कधी म्हटलं की चला पालक साहेब आज या ठिकाणी प्रार्थना, तर आम्ही मागचा पुढचा काही विचार नाही करत. पण ज्यावेळेस शिक्षण देण्याची वेळ येते ना, आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो की सर्वांनी शिक्षक होऊ नये, परंतु धन्य त्या परमेश्वराचे नाव आणि या शालोम बायबल स्टडी ग्रुपचे आभार मानतो की आज शिकवण्याची संधी दिलेली आहे. सर्व गौरव प्रभूला. पवित्र शास्त्रामध्ये नहूम हे पुस्तक आहे आणि नहूम ह्या शब्दाचा अर्थ होतो समाधान करणारा, कनवाळू, शांतीदाता, दयाळू, देवाने सांत्वन केलेला किंवा सांत्वनाने भरलेला. हालेलुया. हे आपण नहूम या शब्दाचे अर्थ पाहिलेले आहेत. नहूम या नावाचा एक भविष्यवादी झाला. त्याचा जन्म फार करून गालिल प्रांतात अक्लोश या नावाच्या गावात झाला. परंतु कित्येकाचे मत आहे की तैग्रिस नदीच्या काठी याच नावाचं गाव आहे, तेथे तो जन्माला आला असावा. त्यानंतर ज्यावेळेस मी पवित्र शास्त्रामध्ये वाचन करत होतो तर त्यावेळेस मला असं आढळून आलं की नहूम हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्वज होता. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी मी वाचली किंवा अध्ययन केलं तर लुक्याचा 3रा अध्याय 25वे वचन यामध्ये याप्रमाणे नहूम ख्रिस्ताचा पूर्वज म्हणून नोंद आहे. लुक्याचा 3रा अध्याय 25वे वचन मध्ये नहूमचा उल्लेख आहे. या पुस्तकाचा लेखक नहूम आहे. ते आपल्याला ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये हे पुस्तक ओपन करतो तर पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला लेखकाचं नाव हे स्पष्ट केलं जात आहे. या पुस्तकाचा विषय जो आहे प्रियांनो, हा विषय आहे नहूम हे पुस्तक एक उत्तम काव्य भाषा आहे. निनिवेचा अशुरांची राजधानी निनिवे शहराचा होणारा विध्वंस, अशुरांची राजधानी निनिवे शहराचा होणारा विध्वंस किंवा नाश हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. या पुस्तकाचं जे लेखन झालेलं आहे ते अंदाजे ख्रिस्तपूर्व 630 ते 620 या दरम्यान झालेलं आहे. नहूम हे पुस्तक पवित्र शास्त्रातील म्हणजे जुन्या करारातील एकूण 39 पुस्तकातील 34वं पुस्तक आहे.
आपण पाहतो ज्यावेळेस आपण बायबल अध्ययन करतो, जुन्या करारामध्ये एकूण 39 पुस्तकं आहेत, परंतु नहूम हे पुस्तक ज्यावेळेस आपण हाताळतो तर नहूम हे जुन्या करारातलं 34वं पुस्तक आहे, 34. या नहूम पुस्तकामध्ये प्रियांनो 3च अध्याय आहेत आणि ह्या 3 अध्यायामध्ये एकूण 47 वचनं आहेत आणि या 47 वचनं हे एकूण 1285 हे शब्द मिळून हे वचन तयार झालेले आहेत. अशा प्रकारे या पुस्तकाची आपल्याला रचना पाहावयास मिळते. हे पुस्तक योनाच्या पुस्तकाचे पूरक पुस्तक आहे असे काही विद्वानांचं मत आहे. हे पुस्तक योनाच्या पुस्तकाचे पूरक पुस्तक असे काही विद्वानांचं मत आहे. या पुस्तकाचे अध्ययन केल्यावर असे दिसून येते की योनाच्या संदेशाच्या द्वारे पश्चाताप केल्यानंतर लगेचच आशूरचे लोक पुन्हा भयंकर मूर्तीपूजा करू लागले. त्यांनी दुसऱ्या राष्ट्रांना लुटले. त्यांची राजधानी भक्ष्यांनी भरलेल्या सिंहाच्या गुहेसारखी झाली. ही आपणास अध्याय क्रमांक 2, 11 आणि 12 या वचनात पाहावयास मिळते. हे निनवे शहर कुणी वसवलं होतं? हे निनवे शहर कुणी वसवलं होतं? तर याचं आपल्याला उत्तर मिळतं उत्पत्ती याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन. उत्पत्ती 10वा अध्याय आणि 8वं वचन मध्ये आपल्याला पाहावयास मिळते की कुशाला निम्रोध झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. कोणासमोर? परमेश्वरासमोर बलवान पारधी असा झाला. 10व्या वचनात आपणास पाहावयास मिळतं शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालेन ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. 11व्या वचनात त्या देशातून तो पुढे आशुरास गेला व त्याने निनवे, रहबोत व ईर व कालह ही वसवली. म्हणजे एकंदर आपल्याला पाहायला मिळतं की निनवे शहर हे कुणी वसवलं? तर निनवे शहर हा जो निम्रोद उत्पत्तीचा 10वा अध्याय 8व्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की तो परमेश्वरासमोर कसा झाला? बलवान पारधी झाला. आणि त्याने हे 3 नगर वसवलेले होते हे आपल्याला पाहायला मिळतं. निनवे शहराविषयी जर आपण माहिती जर अनेक पुस्तकातून गोळा केली किंवा त्याचं अध्ययन केलं तर काही गोष्टी आपल्या समोर येतात. हे शहर भरभराटीचं शहर होतं. हे शहर भरभराटीचं शहर होतं. ते शहर दाट वस्तीचं होतं व ते एक व्यापाराचं मोठं केंद्र होतं. निनवे शहर कसं होतं? हे भरभराटीचं होतं, भरभराटीचं शहर होतं, दाट लोकसंख्या होती, व्यापाराचं एक मोठं केंद्र होतं. केवळ व्यापारामुळेच तेथील लोक धनवान झाले नव्हते. व्यापारामुळं तेथील लोक धनवान झाले नव्हते, तर त्यांनी लुटालूट करून व इतरांचे खून पाडून संपत्ती मिळवली होती. त्यांनी सभोवतालच्या राष्ट्रांना लुटल्यामुळे नहूम संदेष्टांनी त्यांना सिंहाची उपमा दिली आहे. सिंह आपल्या पोटासाठी भक्ष्य फाडतो. तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुफा भरतो. प्रियांनो, त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही योना याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन ज्यावेळेस पाहतो तर त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की निनवे हे देवाच्या दृष्टीने, निनवे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. माणसाच्या दृष्टीने नव्हतं, तर कोणाच्या दृष्टीने? देवाच्या दृष्टीने. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, योना 3:3 जर आपण वाचन केलं तर निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. ते सगळं फिरून येण्यास आज सकाळी जर आपण गाडी स्टार्ट केली तर आपले नगर फिरायला
एक दिवस आपण फिरून येऊ शकतो. परत येऊन आपल्याला अंदाज येईल की निनिवे शहर फिरण्यासाठी किती दिवस लागायचे? 3 दिवस लागायचे. म्हणजे ह्या 3 दिवसाच्या प्रवासाच्या मुळे आपल्याला कळून येतं की ते किती मोठं शहर होतं. कारण वचन त्याला पुरावा देतं की ते देवाच्या दृष्टीने मोठं शहर होतं. निनिवे शहराविषयी आपणास ही माहिती मिळते की त्या शहराचा घेर सुमारे 60 मैल होता. निनिवे शहराचा घेर किती होता? 60 मैल. 60 मैल. त्याच्या गावकुसाची भिंत, गावकुसाची भिंत जसं आपण चीनची पाहतो, चीनची भिंत म्हणजे ती एक काय संरक्षण भिंत आहे, तशी निनिवे शहराला एक संरक्षणाची काय होती? भिंत होती. आणि त्या भिंतीचं वर्णन केलेलं आहे की ती गावकुसाची भिंत 100 फूट उंच. किती फूट? 100 फूट उंच असून ती इतकी रुंद होती की तिच्यावरून 3 गाड्या जवळजवळ अशा 3 गाड्या एकाच वेळेस एका रांगेत चालू शकत होत्या. म्हणजे इतकी त्याची रुंदी होती, इतकी त्याची रुंदी होती. पुढे असं वर्णन आहे त्या शहराचं की तिच्या तटात 200 फूट उंचीचे 1500 बुरुंज होते. किती बुरुंज होते? 1500 बुरुंज होते. ज्यावेळेस हे पुस्तक मी अभ्यासाला घेतलं, 3 अध्याय वाचता वाचता म्हणजे कधी पटकन संपतात काय कळत नाही. पण ज्याविषयी आपण ही माहिती गोळा करतो, ज्याविषयी आपण इतर पुस्तकाचं अध्ययन करतो आणि त्या पुस्तकातून ज्यावेळेस ही माहिती डोळ्यासमोर येते, त्यावेळेस आपल्याला खरं निनिवे शहर दिसायला लागतं. त्या निनिवे शहराच्या आपल्याला संपूर्ण जी भौगोलिक परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या दृष्टीसमोर येते. परंतु एवढं काही असताना सुद्धा निनिवेकरांच्या दुष्टतेमुळे नहुम संदेष्टाने त्यांच्या नाशाचे भाकीत ह्या पुस्तकामध्ये आपणास केलेले पाहावयास मिळते. त्या पुस्तकामध्ये आपणास पाहावयास मिळते. ज्यावेळेस आपण योनाचं पुस्तक वाचतो त्यावेळेस परमेश्वराने योनाला आज्ञा केलेली असती की तू काय कर, जा आणि त्या निनिवे शहराच्या विरुद्ध तू काय कर, आरोळी मार. परंतु योना परमेश्वराच्या आज्ञेचं पालन न करता तो निनिवेला न जाता कुठे जातो? तार्शिशला जातो. आणि मग त्या ठिकाणाची घडलेली सगळी परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्याच्या आज्ञाभंगाचा परिणाम काय झालं. त्याच्या आज्ञाभंगामुळं त्याला काय भोगावं लागलं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की ज्या जहाजामध्ये तो प्रवास करतो त्या जहाजावरती, त्या लोकांवरती काय येतं? महाअरिष्ट येतं, संकट येतं. प्रियांनो, यातून पाहायला काय मिळतं? आज्ञाभंगाचे परिणाम, आज्ञाभंगाचे परिणाम. आणि त्या आज्ञाभंगाचे परिणाम योनाने स्वतःवर पण ओढून घेतले आणि ज्या जहाजामध्ये तो प्रवास करत होता आणि इतर जे लोक प्रवास करत होते त्यांच्यावर तुला संकट ते ओढून घेतलं. आणि नंतर ती चिठ्ठी निघाली, मग त्याला पाण्यात टाकून दिलं आणि परमेश्वराने त्या माशाची सिद्धता केली होती, त्या माशाने त्याला गिळलं. आणि मग त्यांनी काय केलं? त्या माशाच्या पोटामध्ये देवाची प्रार्थना केली, पश्चाताप केला आणि देवाने त्या माशाच्या पोटातून केलेली प्रार्थना योनाची ऐकली. कारण आमचा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रियांनो, योना संकटात होता, माशाच्या पोटात होता, परंतु त्याला आठवलं की देवाची आज्ञा काय होती, देवाने मला काय सांगितलं होतं आणि मी काय केलंय. आणि त्यावेळेस प्रियांनो आपल्याला योनाने माशाच्या पोटातून केलेली प्रार्थना पाहावयास मिळते. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला हे पाहायला मिळतं की परमेश्वराने माशाला आज्ञा केली, माशाला आज्ञा केली. आणि मग तो 3 दिवस आणि 3 रात्र त्या माशाच्या पोटात असताना माशाने काय केलं? त्याला त्या समुद्राकाठी ओकून टाकलं. आणि बायबल आम्हाला हे सांगतं की पुन्हा परमेश्वराचं आज्ञा त्याला दुसऱ्यांदा प्राप्त झाली की तू काय कर, जा आणि त्या निनिवे शहराच्या विरुद्ध काय करतो? आरोळी मार. आणि मग प्रियांनो तो योना निनिवे शहराच्या दिशेने चालू लागतो आणि त्याने 1 दिवसाचा अंतर काटल्यानंतर तो देवाचा जो संदेश होता त्याप्रमाणे योनाने आरोळी मारली. त्याचा परिणाम
देवाची वाणी राजाच्या कानावर पडली. राजा राजपदावरून खाली उतरला, तो राखेत बसला, गोंताट नेसला, प्रजेला आज्ञा केली, गुराढोरांना त्यांनी गोंताट नेसवलं आणि त्यांनी पश्चाताप केला. आणि तो पश्चाताप केल्यानंतर परमेश्वराने तो पाहिला आणि देवाने तर त्यांचा नाश करण्याचं योजलेलं होतं, परंतु त्यांनी केलेला पश्चाताप आणि त्यांच्या हाताने केलेले दुष्कर्म, त्यांचं पाप, यापासून ते वळालेत हे परमेश्वराने पाहिलं. आणि देवाने काय केलं, त्यांच्यावर जे संकट आणायचं होतं, त्यांचा जो नाश आणायचा होता, देवाला त्याचा निर्णय बदलावा लागला. हालेलुया. देवाने या ठिकाणी तो निर्णय बदललेला आपल्याला पाहावास मिळतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते वाचलेले आपल्याला पाहावास मिळतात. परंतु नहूम या पुस्तकामध्ये आपल्याला पाहावास मिळतं की त्यांनी पुन्हा काय केलेले, पाप केलेले, पुन्हा मूर्तीपूजा केली, पुन्हा नको त्या गोष्टी केल्या, पुन्हा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. आणि मग प्रियांनो, देवाने पुन्हा ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नहूम संदेशाच्या द्वारे जे भविष्यवाणी किंवा जे भाकीत ह्या पुस्तकातून त्या लोकांविषयी, त्या शहराविषयी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यातून मला एक शिकायला मिळालं की ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देव कृपा पुरवतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देव कृपा पुरवतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देव त्याचे निर्णय बदलतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देव आम्हाला जवळ करतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देव आम्हाला ब्लेस करतो. परंतु पश्चाताप करून देवाची कृपा मिळून जर पुन्हा आपण जर पाप केलं तर आपण त्याच्या न्यायाला सामोरे जातो. प्रियांनो, न्यायाला सामोरे जातो आणि आमचा देव न्यायी आहे. आणि या पुस्तकामध्ये नवम्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 7 मध्ये आपला देव कसा सार्वभौम आहे, देवाचं सामर्थ्य कसं आहे. कारण प्रियांनो, आजपर्यंत आम्हाला फक्त एकच कळतं, आमचा देव क्षमेचा सागर आहे, आमचा देव कृपेचा आहे, आमचा देव आम्हाला क्षमा करणार आहे, आमचा देव कनवाळू आहे, आमचा देव मंद क्रोध आहे. परंतु प्रियांनो, हे पुस्तक ज्यावेळेस मी मनन करत होतो त्यावेळेस या पुस्तकातून ज्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि ते वचन आहे की परमेश्वर ईर्ष्यावान, परमेश्वर ईर्ष्यावान, झडती घेणारा देव आहे. हालेलुया. तो ईर्ष्यावान आहे, तो झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा, क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य करणारा आहे. तो आपल्या शत्रूविषयी मनात क्रोध वागवतो. परमेश्वर मंद क्रोध, महाप्रतापी आहे, तरी तो पाप्यांना शिक्षा केल्या वाचून राहणार. हालेलुया. पाप्यांना शिक्षा केल्या वाचून. म्हणून प्रियांनो, संत पौल काय म्हणतो, कृपा वाढावी म्हणून आम्ही अजूनही पापच करत राहावं का. आज बरेच लोक भ्रमात आहेत, आज बरेच लोक मंदिरात आहेत, आज बरेच ख्रिस्ती लोक ते वेगळे भ्रम बाळगत आहेत. परंतु प्रियांनो, हे वचन आमच्याशी स्पष्ट बोलतो. आणि निनिवे शहर, त्याच्यावर केलेली दया आणि त्याचा नंतर झालेला समूळ हा शब्द बरं का, नाश, हे आम्हाला हेच दर्शवतो की आमचा देव न्यायी आहे, आमचा देव सूड घेणार आहे, आमचा देव झडती घेणार आहे. हालेलुया. आम्ही लपू शकत. हालेलुया. ती जी निनिवे शहराची आपण रचना पाहिली, तिचा शहराचा घेर किती होता, 60 मैल होता. गावकुसाची भिंत किती होती, 100 फुटाची होती. 1500 बुरुंज होते. पण देवाच्या क्रोधापासून ते वाचू शकले. हालेलुया. आज आमची परिस्थिती कदाचित अशा स्वरूपाचीच असेल. बरेच जण भ्रमात आहेत की मी असं केलं तर वाचल, मी हे केलं तर वाचल, मी लपल. परंतु प्रियांना, आम्ही देवापासून लपू शकत
नाही. किती आवरण घ्या, किती कवच घ्या, आमचा बचाव होऊ शकत. बचाव करणारा आमचा एकच देव आहे. त्याचं भय बाळगणं, त्याच्या आज्ञा पाळणं, त्याच्या भयात राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मग प्रश्न पडतो, पश्चाताप. योनाच्या संदेशाच्या द्वारे निनवे शहरच्या राजापासून वरिष्ठापासून तर कनिष्ठापर्यंत पश्चाताप झाला आणि ते वाचले. परंतु त्या पश्चातापानंतर ते पापात पडले. मग यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? पश्चाताप कितीदा केला पाहिजे? हालेलुया. मला एक फोन आला, म्हणलं कुठे आहेत ब्रदर? म्हणे ते पश्चातापाच्या प्रार्थनेला गेले. पश्चातापाच्या प्रार्थनेला. म्हणलं कुठे गेले ते? म्हणे पुण्याला गेलेत. म्हणलं का बरं? नाही म्हणे दरवर्षी पश्चातापाची प्रार्थना असते. मी थोडा वेळ शांत बसलो. म्हणलं मागच्या वर्षी गेलते का? म्हणे मागच्या वर्षी गेले होते. म्हणजे बऱ्याच वर्षापासून जातात. म्हणजे खरा पश्चाताप झालाच नाही का अजून? खरा पश्चाताप झालाच नाही का अजून? म्हणून प्रियांनो, पश्चाताप हा एकदाच होतो. पश्चाताप हा तारण एकदाच आहे. जर निनवे शहराने पश्चाताप केला होता तर त्यांनी सावध राहायला पाहिजे होतं. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे होती. पुन्हा पापात पडायला पाहिजे नव्हतं. कदाचित आमची परिस्थिती तशीच होती. कधी कधी पश्चाताप तर आम्ही करतोच, परंतु एखादं पाप आमच्या जीवनात येतं. परंतु आज प्रभूची इच्छा आहे की जर आपण पश्चाताप केला, तारण उद्धार जर पावलेले लोक आहोत, तर यापुढे आपण दक्षता बाळगावी. म्हणून बायबल काय सांगतं? जर तुम्ही उभे आहात असं जर समजता, जर तुम्ही उभे आहात असं जर समजता, तर तुम्ही पडू नये याची खात्री बाळगा. मग कधी कधी आम्ही आमच्या विचारांनी पडतो, कधी कधी स्वभावाने पडतो, कधी सवयीने पडतो. तर ह्या गोष्टीची दक्षता बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. 1500 बुरुंज होते, परंतु निनवेकराच्या दुष्टतेमुळे नवम संदेशाने त्यांच्या नाशाचे भाकीत केलेले आपल्या पुस्तकात पाहावयास मिळते. आणि त्याप्रमाणे त्यांचा तसा समूळ नाश झाला. त्या नाशामुळे त्या शहराचा मागमूस राहिला नाही. ढूंढते रह जाओगे. प्रभूला धन्यवाद. मागमूस राहिला नाही. व ते कोणत्या ठिकाणी वसवले होते हेही कोणाला सांगता येईना. अलीकडेच या शहराचे पडलेले ढिगार किंवा खच उकरून पाहिले असता त्यात फार प्रचंड इमारतीचे अवशेष व दगडावर कोरलेले लेख यांचा शास्त्रज्ञांना शोध लागला असून त्यावरून धर्मशास्त्रातील वृत्तांताच्या सत्यतेविषयी विश्वसनीय पुरावे मिळाले आहेत. शास्त्रज्ञांना पुरावे मिळालेले आहेत, परंतु ते लोक भेटलेले नाही. या पुस्तकातील 3 अध्यायामध्ये प्रामुख्याने आपणास खालील गोष्टी पाहाव्यास मिळतात. अध्याय किती आहेत? वचन किती आहेत? हालेलुया. शब्द किती आहेत? 1285. म्हणजे लक्ष आहे. प्रबल धन्यवाद. या पुस्तकातील 3 अध्यायामध्ये प्रामुख्याने आपणास खालील गोष्टी पाहाव्यास मिळतात. अध्याय क्रमांक 1, यामध्ये निनवेच्या नाशाविषयी भविष्य, त्याचप्रमाणे देव सार्वभौम आहे. देव कसा आपला व त्याच्या सामर्थ्याचे वर्णन पाहावयास मिळते अध्याय क्रमांक 1 मध्ये. त्यात देवाचे वचन 1 ते 6 मध्ये देवाचे गुणधर्म व त्याचे सामर्थ्य पाहावयास मिळते. त्याचबरोबर वचन 7 ते 15 मध्ये निनवे शहराचा नाश व यहूदाला मिळालेली शांती पाहावयास मिळते. परमेश्वर न्यायी आहे, तो न्यायनिवाडा करून दुष्टाला शासन करील हे आपल्याला पाहावयास मिळतं. अध्याय क्रमांक 2 मध्ये आपणास निनवेला पडलेला वेढा
व निन्वेच्या नाशाचे वर्णन पाहावयास मिळते. हे या प्रकारे अध्याय क्रमांक 2 1 ते 8 निन्वे शहराला वेढा व ते हस्तगत होते. अध्याय क्रमांक 2 9 ते 13 वचन निन्वे शहर सर्वस्वी लुटले गेले. निन्वे शहर सर्वस्वी लुटले गेले. व अध्याय क्रमांक 3 मध्ये निन्वेच्या नाशाचे कारण, निन्वेचा नाश होणे योग्य व न्याय होते. निन्वेचा नाश होणं योग्य व न्याय होते. काय न्याय व योग्य होतं? कारण ते दुष्टतेने भरलेलं शहर होतं. देवाची आज्ञा मोडणारं शहर होतं. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणारे लोक होते. ते मूर्ती पूजा करणारे होते, ते लुटणारे होते, ते रक्त पाडणारे होते. नको त्या गोष्टी ज्या देवाला न आवडणाऱ्या त्या ते करणारे होते. आणि त्याचा परिणाम हाच की त्यांच्या दुष्टतेमुळे, पापामुळे त्यांचा नाश यथायोग्य, त्यांची सामर्थ्य, त्यांची संपत्ती, त्यांचे वैभव त्यांना त्यांच्या नाशापासून वाचू शकले. आज या जगामध्ये आपण पाहतो बरेच लोकांकडे भरपूर आहे, त्यांना वाटतं आमचा यांनी बचाव होईल, आमच्या संपत्तीमुळे, आमच्या प्रॉपर्टीमुळे, आमच्या रुतब्यामुळे आमचं काय होईल, बचाव होईल, असं बरेच जण वाटतं ना. परंतु नाही प्रियांनो, आम्हाला हे नहूम हे पुस्तक हे वास्तविक जीवन जगण्याकरता प्रेरित करतं. त्याचबरोबर आमची जीवनशैली, प्रभू बरोबर असलेले नातेसंबंध त्यात टिकून राहणं किती गरजेचं आहे हे आम्हाला स्पष्टपणे समजतं. आणि प्रभूची इच्छा हीच आहे, कोणाचाही नाश हो. देवाची सुद्धा इच्छा नव्हती निन्वे शहराचा नाश व्हावा म्हणून, परंतु त्यांच्या चालीरीतीप्रमाणे, त्यांच्या वागण्यामुळं, त्यांच्या सवयीमुळं त्यांचा नाश डेफिनेट होता. मानवासाठी पण तेच आहे, आजही तेच आहे. प्रभूचं वचन काल आज उगवून एक सारखंच आहे. तो जर त्या लोकांचा नाश करू शकतो, पण आज प्रभूची कृपा आमच्यावर आहे आणि प्रभूने आम्हाला ही संधी दिलेली आहे की माझ्या मुली तुझा नाश होऊ. मग जर नाश होऊ नये तर आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे. नाश होऊ नये तर आम्ही प्रभूला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. नाश होऊ नये तर आम्ही देवाच्या भयात राहणं गरजेचं आहे. नाश होऊ नये तर आम्ही प्रभूच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. त्या लोकांनी देवाला सोडलं, त्या लोकांनी नको त्या गोष्टी केल्या आणि ते त्यांच्या नाशाचं कारण. आम्ही बराच विचार करतो, आपण म्हणतो ना बाबा आता तरी सुधर, पण कदाचित त्या 3ऱ्या घंटेची वाट पाहत असतात. कुणी त्या वधस्तंभावर असलेल्या चोरासारखी वाट पाहतात की पालक साहेब त्याला कसं तो बोलला की तू जेव्हा वैभवाने येशील त्यास तू माझी आठवण कर. आणि त्याच प्रभू म्हणाला की खचित तू आज मजबर सुख लोकत असेल. कदाचित कुणी त्या चोरासारखी वाट पाहत असतील आणि मी त्यावेळेस त्या स्थितीत मी म्हणन की प्रभू तुझ्या असेल माझी वाट बघ. परंतु प्रियांनो, बायबल आम्हाला हे शिकवतं की तू उद्याची खात्री बाळगू. आजच आम्ही आमचं जीवन परीक्षण करावं. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही त्यागून द्यावा. ज्या सवयी, ज्या आमच्या चालीरीती त्यातून आम्ही मागं वळावं आणि प्रभूकडे खऱ्या अंतःकरणाने आम्ही यावं. कारण उद्या काय होईल आम्हाला माहीत नाही. एखाद्या पिणाऱ्याला आपण किती नाही पुढच्या वर्षी सोडणार आहे ना मी, आणि त्याच्या आधीच गेला तर काय बाबा. हालेलुया. मग परत आम्हीच पालक लोक प्रार्थना करतो प्रभूला ते आवडले आणि गेले. कस काय प्रभूला आवडतील. हालेलुया. ठीक आहे ना. नेवाशामध्ये हाच प्रसंग उद्भवला होता. प्रार्थनेला गेलो आणि विश्वास नावाची व्यक्ती वारली होती. लोक आम्हाला पाहत नाहीत, लोकांपासून मी वाचत आहे. कदाचित निन्वे शहराला वाटत असेल देव आम्हाला पाहत नाही. हालेलुया. मग आम्ही काही करायला मोकळेत. पण नाही प्रियांनो, आमचा देव न्यायी आहे. आमचा देव ईर्ष्यावान आहे. आमचा देव झडपी घेणार आहे. आमचा देव क्रोध मनात बाळगणार आहे आणि आमचा देव पापांना शासन करणार आहे.
मग असं इतकं काही वचन आमच्याशी बोलतंय, मग तरी आम्ही त्याला अब्रामाच्या उराशी जाऊन बसवायचं का? नाही फ्रेंड. सेवक या नात्याने प्रभूचं वचन हेच सांगतं की तू त्यांचे दोष त्यांच्या पदरी घाल. हालेलुया. आज निनिवे शहराविषयी आपल्याला मी पुन्हा एकदा पालक सेवचन सातपुतेदारांचे मनापासून आभार मानतो की निनिवे शहराचा नाश, त्या नाशाचे कारण प्रियांनो, आज आम्ही आमचं अनालिसिस केलं पाहिजे, आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आज इतर जे आमच्या आत्मजन आहेत, इतर जे नातेवाईक आहेत, आम्ही त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना सुद्धा आम्ही जागृत केलं पाहिजे. हालेलुया. आणि या ठिकाणी अध्याय क्रमांक 3 मध्ये निनिवेच्या नाशाचे कारण आपल्यास पाहावयास मिळतात. आणि या ठिकाणी निनिवेचा नाश होणं योग्य व न्याय होते. त्यांचा नाश यथायोग्य, त्यांची संपत्ती, सामर्थ्य, वैभव त्यांना त्यांच्या नाशापासून वाचवू शकले नाहीत. आज ह्या जगामध्ये जसं संत पाऊल म्हणतो, आपण ह्या जगाचे काय आहोत? प्रवासी आहोत प्रियांनो. बरेच आपण अरुंद दरवाजाने प्रवास करत आहोत, पण बरेच जण पसरट मार्गाने चाललेले आहेत. आज या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पण तो पसरट मार्ग कुठे त्यांना घेऊन चाललाय? त्या नाशाकडे घेऊन चाललेला आहे, त्या नाशाकडे घेऊन चाललंय. आज विद्वान, आज शिकलेले नको त्या गोष्टी करत आहेत, पण धन्य त्या परमेश्वराचं नाव, ज्या परमेश्वरानं आपल्याला निवडलं आणि जगातून बाहेर काढलं, ते यासाठी की आमचा प्रकाश इतरावर असा पडावा की त्यांनी आमचे सत्कृत्य पाहून स्वर्गातील देवाचा गौरव करावं. हालेलुया. आणि त्यांना आपण त्या नाशापासून मागे फिरवावं, ही प्रभूची आमच्यापासून असलेली एक इच्छा, अपेक्षा. हालेलुया. पवित्र शास्त्रात सफन्याचा 2रा अध्याय आणि 11 ते 13 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर त्यांना भयावह होईल, पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील, तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल. अहो कुशाच्या रहिवाशांनो, तुम्ही माझ्या तलवारीने मराल. 13 वचन, तो उत्तरेवर आपला हात चालवून अशुरांचा नाश करील, निनिवे वैरान रानाप्रमाणे वृक्ष करील. देवाचं वचन प्रियानं सत्य आहे. देव बोलला ते बोलला. आणि या वचनामध्ये सफन्याच्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की निनिवे वैरान रानाप्रमाणे कशी होईल? वृक्ष होईल. आज ती हिरवीगार आहे, आज ती हिरवी पाहायला मिळते, आज तिचं सौंदर्य, आज तिचा वैभव, आज तिचं ऐश्वर्य. परंतु प्रियांनो, हे देवासमोर आहे शून्य. देवासमोर कसं आहे? शून्य आहे. तर एवढं असून पण प्रभू काय म्हणत असेल? तू दरिद्री आहे. काय? तू दरिद्री आहे, तू उघडा आहेस, दुबळा आहेस. आज आमच्या मंडळांविषयी आम्ही विचार केला पाहिजे, आमच्या लोकांविषयी विचार केला पाहिजे, आज ख्रिस्ती कुटुंबांविषयी विचार केला पाहिजे. तो जिवंत देव आहे प्रियांनो, तो सूड घेणारा देव आहे, तो हिशोब घेणारा देव आहे, तो झडती घेणारा देव आहे. आजच्या तरुणांना हे शिक्षण मिळणं गरजेचं आहे, तरुणांना शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. आज कुटुंबांना हे शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि प्रभूची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आज तो आपल्यासाठी जागा तयार करतो प्रियांनो, आणि त्याची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये. तर त्याची इच्छा ही आहे की ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी आम्ही असावं. हालेलुया. त्या ठिकाणी मग आम्ही कसंही केलं, कसंही वागलं तरी आम्ही म्हणतो एक दिन हम स्वर्ग जाएंगे. हे शक्य आहे का? म्हणायला खूप सोपं आहे, म्हणायला खूप सोपं आहे की एक दिन हम स्वर्ग जाएंगे. परंतु नाही प्रियांनो, आम्ही आमचं जीवन, आमची धार्मिकता, आमचं ख्रिस्ती जीवन, देवाची असलेली एकनिष्ठता, देवाचं भय, देवाच्या समाजामध्ये दमामध्ये राहणं, हे सुद्धा आम्ही तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. आज हा उपास समयानंतरचा पहिलाच आपला बायबल स्टडी आहे आणि देवापुढे मी धन्यवाद देतो की देवाने सुवर्ण संधी दिली. आणि आज प्रभूची इच्छा आहे कोणाचाही नाश होणे प्रियांनो. आणि या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की अशुराचा नाश करेल, निनिवे वैरान रानाप्रमाणे वृक्ष करील. प्रियांनो, योनाच्या पुस्तकामध्ये त्या शहरावरती कृपा झालेली आपल्याला पाहायला मिळते.
त्या शहरावरती त्या लोकांवरती कृपा झालेली आपल्याला पाहायला, परंतु नहूमच्या पुस्तकामध्ये त्यांचा समूळ नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून नहूम हे योनाचं पुरं पुस्तक म्हणून संबोधलं गेलेलं आहे. फरक एवढंच आहे की योनाच्या पुस्तकामध्ये पश्चाताप दर्शवलेला आहे आणि पश्चातापाचं प्रतिफळ त्यांना मिळालेलं दर्शवलेलं आहे. परंतु पुन्हा नहूमच्या पुस्तकात ते कसे पापाला सामोरे गेले, कसे पापात जगले आणि त्या पापाचा त्यांच्यावर परिणाम काय झाला, त्यांचा समूळ नाश झाला. या पुस्तकातून आपणास हाच बोध होतो की आपला देव, नहूमचा पहिला अध्याय 2 ते 3 वचन आपण वाचूया. या पुस्तकातून आपणास हाच बोध होतो की आपला देव, नहूम याचा पहिला अध्याय 2 ते 3 वचन, परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य करणारा आहे. तो आपल्या शत्रूविषयी मनात क्रोध वागवतो. परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यांना शासन केले वाचून राहणार नाही. हे कोरून ठेवायचं. तो पाप्यांना शासन केले वाचून राहणार, पाप्यांना म्हणले. त्यांनी जर पश्चाताप केला, आजही देव कृपा करायला तयार आहे. परंतु जसं अगोदरच मी म्हणलो, पश्चाताप कितीदा, एक सपोज ड्रिंक करणारा माणूस आहे, तरी ते ड्रिंक करणं सोडलेले, पण घरामध्ये वाढदिवस आहे, लग्न समारंभ आहे किंवा काय होतं 5-6 वर्षातून एकदा, आणि आता तो कृपा करायला नाही येणार बरं का, तो न्याय करायला येणार आहे. हालेलुया. तो पुन्हा वधस्तंभावर जायला नाही येणार, तो आता न्याय करायला येणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कृत्यांप्रमाणे तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. योनाचं पुस्तक आणि नहूमचं पुस्तक हे 2 पुस्तकं हे इतके महत्वाचे आहेत, जे आपण मन लावून जर स्टडी केला आपण त्याचा, तर त्याच्यातून आपल्याला आपलं जीवनशैली, जीवन जगणं, त्याचं प्रतिफळ, आणि जर प्रभूच्या आज्ञेप्रमाणे नाही जगता आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणं, कारण निनवेचे लोक त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगत होते. आज प्रभू पाहतोय, आज त्याच्या इच्छेप्रमाणे कोण जीवन जगत आहे. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा एकदा आदरणीय मिसाळ पाळक साहेब आणि सातपुतेदारांचे मी आभार मानतो. आज नहूम संदेष्टाने निनवे शहराचा समूळ नाश याचं जे भाकीत वर्णन केलं होतं, त्यावर मनन करण्यासाठी प्रभूने आपल्या सर्वांना कृपा पुरवली. आपण शांत रीतीने ऐकलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि प्रभूला धन्यवाद. थँक्यू.